मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे बारामती रेल्वे स्टेशनला. इथं व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपलं बारामतीचं रेल्वे स्टेशन हे नूतनीकरणासाठी नवीन तयार करण्याचं काम सुरू आहे. म्हणून म्हणलं आज हा व्हिडिओ किंवा हा ब्लॉग बनवून तुम्हाला माहिती द्यावी. आणि हे पाहू शकता पाठीमागं माझ्या, हे इंग्रजकालीन म्हणजे नवीन ज्यावेळेस रेल्वेची 1953 साली स्थापना झाली किंवा 53 साली रेल्वेची निर्मिती झाली भारतामध्ये आणि सुरू झाली रेल्वे, त्यावेळेस त्या कालीन हे आगगाड्या, लहानपणी आपण याला आगगाड्या असं नाव द्यायचो, त्यामधील एक रेल्वेचं इंजन बारामती बसस्थानकला ठेवण्यात आलं आहे. चला मित्रांनो, चला आता आपण सुरुवातीला आरक्षित कार्यालय म्हणजे तिकीट हे आहे. चला बघा. नेक्स्ट मित्रांनो, हे बघा, हे मशीन आहे तिकीट, ॲटोमॅटिक तिकीट वेडिंग मशीन. याच्यामध्ये डायरेक्ट ऑनलाईन तिकीट मिळतं. आपल्याला काउंटर लाईनला म्हणजे रागेत उभं राहायची गरज नाही. हे डायरेक्ट ॲटोमॅटिक तिकीट काउंटर आहे. याच्यामध्ये पुणे आणि दौंडचं तिकीट दर दिलेलं आहे 30 रुपये पुणे आणि दौंडचं तिकीट आहे 10 रुपये आपल्याला बारामती. चला नेक्स्ट मित्रांनो, हे बघा प्लॅटफॉर्मवर चालत आहे. जसं की सांगितलं तुम्हाला मित्रांनो, बारामती रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण चालू आहे. बघू शकता तुम्ही, हे स्टेशन उपप्रबंधक, स्टेशन मास्तरांचे कार्यालय, सगळ्यांना कलर द्यायचं काम चालू आहे. व आपल्या बारामतीमध्ये प्लॅटफॉर्म हा एक आहे व लूप लाईन ह्या 2 आहे. असं तीन रेल्वे लाईन आहे. त्याच्यामध्ये आपला बारामती प्लॅटफॉर्म फक्त हा एकच आहे. आणि बघा सगळं बघू शकता तुम्ही, नवीन साधनसामुग्री बसवण्यात आले आहे, जनरेटर वगैरे बघू शकता. हे इमारत सर्व स्टेशन प्रमुख स्टेशन प्रबंधक TCचे एक रूम आहे. म्हणजे सगळ्यांना सेपरेट रूम तयार करून बारामतीचं असं भव्य असं रेल्वे स्टेशन बनवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपलं हे बारामती रेल्वे स्टेशन अत्यंत सुसज्ज अशा स्थितीमध्ये बांधण्याचं काम चालू आहे. आणि एक चांगला आपल्याला एक शूटिंग पॉईंट भेटला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शूट केला. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की बारामती रेल्वे स्टेशनपासून एक साधारणतः 100 मीटर अंतरावर पाठीमागे मालगाडीचं एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे, जिथं आपण पाहू शकता ही मालगाडी लागलेली आहे, जी की मालगाडीतून आपल्याला माल वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टच्या गाड्याही दिसत असतील शेजारी तुम्हाला. कारण मालगाडी रेल्वे स्टेशनपर्यंत आणू शकत नाही, कारण त्याचं कारण असं की माल रिसिव्ह करणाऱ्या गाड्या इथं लागू शकत नाही. त्याच्यामुळे मालगाडीला ही आपल्या रेल्वे स्टेशनपासून 200 मीटर अंतरावरच थांबवून ती मोकळी केली जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला बारामती रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ? कमेंट करा, लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.